हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजकालची पिढी कुठे भरकटते का? म्हणजे बरेच लोकांनी म्हणताना मी ऐकते, अहो मनासारखं जॉब मिळत नाहीये किंवा जॉब मिळत नाहीये, अनएम्प्लॉयमेंट आहे. कुठे काय चुकते, ह्याच्याविषयी थोडंसं बोलूया. म्हणजे आपण आपल्यात काय बदल करायला पाहिजे, एस्पेशली यंगस्टर्सांसाठी. बाकीचे विचार करायला हरकत नाही, गरज असली तर. का म्हणजे इवन एज इज ऑल्सो ओनली ए नंबर, नथिंग एल्स. पहिली गोष्ट, आपल्याकडे काही असं एम नाहीये, गोल नाहीये, असं निश्चितपणे मला अमुक करायचं आहे नाहीये. 10वी-12वी झालेल्या मुलांना विचारा, पुढे काय करणार? काय बघायचं? मार्कांवर अवलंबून. अहो, मार्कांवर अवलंबून काय बघता? तुम्हाला काही करायची इच्छा आहे का नाही? त्यामुळे असं निश्चित काहीही आपल्याकडे नाहीये. मला अमुक आवडते, मी अमुक करणार नाही, असं तुम्हाला ध्येय निश्चित असलं का नाही, तुम्ही नक्की आयुष्यात यश मिळवणार. आणि डिसिप्लिन, शिस्त, हे पण आपण खूप कमी पडतो. त्यामुळे ही शिस्त पण आपण लहानपणीपासून डेव्हलप करायला पाहिजे. आणि बरेच मुलांचं कुठे चुकते माहिती आहे का? मला म्हणाल तुम्ही काय हे बोलता हो, पण ही खरी गोष्ट आहे. कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचे मागे अहो किती वर्ष वाया घालवायची. 1-2 ठीक आहे, 4, 5, 7 काही अर्थ आहे का? हे जगात आपल्याला कितीतरी शिकण्यासारखं आहे. AI कुठेपर्यंत पोचलेला आहे बघा. किती नवीन आत्मसात करण्यासारख्या विद्या आलेल्या आहेत. तसं सोडून नुसतं नो डाऊट, जे ना मनापासून आहे, करणार आहे, करा. पण कितीतरी लोक उगीच टाइमपास म्हणून, खरं म्हणतीये मी, ओके 1 वर्ष प्रयत्न करून बघा, 2 वर्ष ठीक आहे, 4-5 तुम्ही आयुष्यातली किती अगदी महत्वाची वर्ष वाया घालवता विचार करता का? 30 पर्यंत, 21-22 ते 30 पर्यंत खूप लोकांना का नाही, नको तेवढं कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचं वेड आहे. हे वेड कशासाठी? सरकारी नोकरी. अहो, सरकारी नोकरीच सर्व काही आहे का? बाकी नोकऱ्या नाहीयेत का? स्वतःचं करण्यासारखं नाहीये का? आणि आज सरकारी नोकऱ्याही तुम्ही म्हणता तेवढं सोपं आहे का? म्हणजे रियालिटीचा काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही आपण? हा रियालिटीचा विचार बिलकुल करत नाही. त्यामुळे इथे पण चुकतो आपण. त्यामुळे हे गव्हर्नमेंट जॉबचं भूत का नाही डोक्यातनं काढायला पाहिजे. अहो, आत्ता तुम्ही 21-22 आहात, तुम्ही आणि विचार करता काय? पुढे पेन्शन, अमुक तमुक. अहो, तोपर्यंत आपण चांगलं करून व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट वगैरे केली की पेन्शनचे कितीतरी पटीनं आपण मिळवू शकतो. आणि स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करायचं. तो अमुक करतो म्हणून मी करतो, ब्लाइंडली जातात. बाकी काही विचार, अहो त्याला त्या गोष्टींची आवड आहे, मला आवड आहे का? त्यानं दुकान काढलं म्हणून मी दुकान उघडून चालेल का? त्याचे तो दुकानदारीपणा आहे, माझेच नाहीये. त्यामुळे हा विचार पण व्यवस्थितपणे प्रत्येकानं करायला पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास पाहिजे. ओके, माझेत हे गुण आहेत, मी हे करू शकतो. स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि पुढचं म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर.
आपण डिग्निटी ऑफ लेबर वगैरे फक्त तोंडी म्हणतो, पण खरोखर आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर आहे का? हे बघा, तुम्ही फॉरेन कंट्रीजचं बोलता. फॉरेन कंट्रीमध्ये इवन काय म्हणेन मी, टॉप मोस्ट CEO आहे तो आपले शिपायाशी म्हणा किंवा इवन स्वच्छता कर्मीशी सुद्धा अगदी आपलेपणानं बोलतो. एवढे टॉपवर असला तरी हा सुद्धा त्याला नावानं हाक मारतो. एकत्र बसतात, जेवतात. आपल्याकडे हे आहे नाहीये. त्यामुळे आपण नुसतं डिग्निटी ऑफ लेबर म्हणतो, आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर नाहीये. आपण म्हणतो हे काय डिग्री करून काय वडे तळत बसायचं का, चहाचं दुकान घालायचं का? एखादा आपले कोणी मित्रांना काही नवीन सेटअप चालू केला असलं की लगेच आपण काय म्हणतो, काही उपयोग मग शिक्षणाचा का? शिक्षण केलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत. त्यामुळे आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर नाहीये. हे आपण जरासं विचार करायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण खूप आळशी आहोत. खरंच आळशी आहोत आपण. अहो, यंग मुलं बघा काय करतात, नुसतं मोबाईल घ्यायचा, तासन तास स्क्रोल करत बसणं. का? तुम्ही थोडा वेळ बघा ओके, पण तास 2 तास एवढा वेळ घालवायचा का? आपण का आळशी झालोय? घरातली कामं आपल्याला करायला का कमीपणाचं वाटते? त्यामुळे हा आळस आपण झटकून टाकायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टींना लहानपणापासून जरासं आपण मुलांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. कुठलाही काम हे कमीचं नाहीये. आपण आपल्या घरात काम करतात, त्यांच्याशी कसं वागतो हे सगळं ती मुलं बघत असतात. त्यामुळे मला वाटते आत्ताचे यंग जनतेनं, यंगस्टर्सनी हा विचार करायला पाहिजे. आणि फक्त इन्कमचं सोर्स पण एक घेऊन बसता कामा नये. ते दिवस गेले. आता इन्कमचे तुम्ही जास्तीत जास्त सोर्स निर्माण करू शकता. लेट इट बी ऑनलाईन ऑर ऑफलाईन. आणि घरात बसून करण्यासारखं खूप काही आहे. आणि कीप ऑन लर्निंग हे नुसतं म्हणतो आपण. एकदा आपला शिक्षण झालं की पुढे आपण काही करतो का, लक्ष देतो का? नाहीये. आपली व्हॅल्यू आपण इन्क्रीज करायचा प्रयत्न करतो का? नवीन काही आत्मसात करा. आता तरी किती सोपं झाले हो. घरात बसून मोबाईलवरनं तुम्ही सर्व काही जगातलं ज्ञान, तुम्हाला जे काही आवडते तर मिळवू शकता. मी असं काही सगळं आपण मिळवू शकत नाहीये, पण जे काही मला आवडते, मला त्यात इंटरेस्ट आहे, तर मी करू शकते का नाही? मग ते कमी जास्त काही नाहीये. त्यामुळे आपले आवडीप्रमाणे आणि स्किल हे खूप महत्वाचं आहे. नुसतं डिग्रीनं उपयोग नाही. ह्याच्या पुढे पूर्वी पण मी व्हिडिओ केला होता, कसं स्किल डेव्हलपमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे स्किल मिळवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आपले लहान मुलांना सुद्धा आपण नाही, मोठं झाल्यावर करायचंच आहे की आतापासून कशाला असं म्हणू नका. लहानपणीपासून त्यांना सगळे कामाची सवय असू देत. आणि काम करून कोणी झिजत नाही, म्हातारं होत नाही. उलट काम न करता नुसतं बसलो की आपण म्हातारे होतो. आपण काय म्हणू मी, डिप्रेशनमध्ये जाऊ. पण आपण बिझी असलो, काहीतरी काम करत राहिलो की आपण कायम एनर्जेटिक असतो. आणि आपल्याला कुठले डिसीज, BP असेल, शुगर असेल किंवा कुठले डिसीज आपले जवळ सुद्धा येत नाहीत. आपण बिझी असलो की ते डिसिजनना आपल्यात आत्मसात करायला आपल्याला वेळच नसतो ना. त्यामुळे ते कुठले डिसीज आपल्याला येऊन
मिठी मारत नाहीत. त्यामुळे लहानपणीपासून आपण मुलांना बिझी राहायला शिकवायला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येकाला, मुलगी असो मुलगा असो, फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. तरच समाजात मान मिळतो, नाही ते मान मिळत नाही. हे जरा तरी आपण जाणून घ्यायला पाहिजे. हॅव ए गुड डे.